नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. बाहुल्या आपल्यातल्या बऱ्यापैकी म्हणजे सर्वच मुलींनी तर नक्कीच लहानपणी बाहुल्या खेळल्या असतील, बाहुल्या असतील. काही काही मुलांना देखील बाहुल्या आवडतात आणि बाहुल्या या फक्त बार्बीच्याच असतील असं नाही. स्पायडरमॅन, सुपरमॅन, ही मॅन यांच्याही बाहुल्या बऱ्याच जणांनी त्यांच्याकडे असतीलच. किंवा मला आठवतं आजकाल छोट्या मोठ्या खेळाडूंच्याही बाहुल्या मिळतात. तेंडुलकरचा ज्याला बॉबल हेड म्हणतात, जे वरती असं मान हलत असतं, ती पण एक छानशी बाहुली आजकाल मिळते. बाहुल्या हा प्रकार माझ्या मते फक्त एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे जेंडरशी, जशी फक्त मुलींशी निगडीत आहे असं मला वाटत नाही. तर मुलंही बाहुल्या खेळतात, मुलीही खेळतात आणि तो एक असं खेळणं आहे जे सगळ्यांनाच लहानपणी किंवा मोठेपणी बघितलं की किती गोड्याने त्याच्याशी खेळावं असं सगळ्यांनाच वाटतं. आणि बऱ्याचदा अशी बाहुली आपली मित्र मैत्रिणीही बनते. हो. आणि त्या बाहुलीशी मी तर माझ्या बाहुलीशी बोलायचे, तिला सजवायचे, तिला वेगवेगळे ड्रेसेस घालायचे. खूप मजा आणि खूप आठवणी असतात. अ, आपल्या लहानपणी बाहुली खूप सोप्या होत्या, म्हणजे साध्या बाहुल्या असायच्या जे की त्याला आडवं केलं की त्या फक्त डोळे झाकायच्या. तर बाहुली या या अशी कविता लिहिली आहे रजनी परुळेकर यांनी. कविता 20व्या शतकाची हे कविता संग्रह आहे. त्यामध्ये 20व्या शतकात वेगवेगळ्या कवींनी केलेल्या कवितांचा संग्रह आहे. त्यामध्ये त्यांची कविता आहे. कवितेचं नाव आहे बाहुली. तिच्या त्या एका वाक्याने जे उभे होते ते डोक्यात गोऱ्या कुंभाराचे थापटणे बसल्यासारखे खाली बसले. तिच्या त्या एका वाक्याने जे उभे होते ते डोक्यात गोऱ्या कुंभाराचे थापटणे बसल्यासारखे खाली बसले. बसलेले ताडकन उभे राहिले. कुणी लवंडले, कुणी कलंडले आणि काही खुर्चीला खिळून राहिले. तरी त्यांच्या डोक्यावरचे केस फणसाच्या काट्यांसारखे ताठ उभे राहिले. तिच्या मनात आले 40शी उलटले तरी, तिच्या मनात आले 40शी उलटले तरी यांच्या लक्षातच आले नाहीत स्त्रीच्या व्यक्तित्वाचे कंगोरे. तसा विचार करायची सवयच लावली नाही यांना कुणी लहानपणापासून. तसा विचार करायची सवयच लावली नाही यांना कुणी लहानपणापासून. आपण बोललेले यांच्या रक्तात मिसळायला काही वर्षे जावे लागतील. आपण बोललेले यांच्या रक्तात मिसळायला काही वर्षे जावे लागतील आणि ते कृतीतून कधी उतरेल हे तर सांगताच येणार नाही आज तरी. अभिजात वाङ्मय वाचणारे हे माणसाच्या मनाची गुंतागुंत समजून घेणारे. अभिजात वाङ्मय वाचणारे हे माणसाच्या मनाची गुंतागुंत समजून घेणारे. मग जे हिशेबाच्या वहीत गुंतलेत दिवसरात्र त्यांचे काय. मग तिला वाटले लहान मुलांचे जावळ कुरवाळावे तसा या साऱ्यांच्याच डोक्यावरून मायेनं हात फिरवावा. लहान मुलाचे जावळ कुरवाळावे तसा या साऱ्यांच्याच डोक्यावरून मायेनं हात फिरवावा. म्हणजे क्षणार्धात यांची रांगणारे बाळे होतील. म्हणजे क्षणार्धात यांची रांगणारी बाळे होतील. मग अवकाशात तरंगणारे हे जमिनीवर येतील, हसू खेळू लागतील. मग अवकाशात तरंगणारे हे जमिनीवर येतील, हसू खेळू लागतील. आपण स्वतःही हे स्त्रीला समजतात तशी, आपण स्वतःही हे स्त्रीला समजतात तशी एक लाकडी बाहुली व्हावे. त्या बाहुलीशी यांनी मन मानेल तसे अखंड खेळत राहावे. त्या बाहुलीशी यांनी मन मानेल तसे अखंड खेळत राहा. वा, काय सुंदर कविता होती. एका स्त्रीला आयुष्यभर कसं बाहुलीसारखं वागवलं जातं. अ, जिथं फक्त तिनं काही गोष्टी करणं म्हणजे भागच आहे, म्हणजे असं ग्रँटेड धरलं जातं. आणि त्या प्रकारे तिला, जसं आपण बाहुलीला हां तू हे कर आता, डोळे झाकते, डोळे झाकले, उभं केलं, उभं राहिली. आणि त्या रूढी परंपरांच्या पेक्षा जरा वेगळं काही एखाद्या स्त्री साधं बोलली जरी तरी बाकीच्यांना जसा शॉक बसतो, जसं या कवितेत त्यांनी सांगितलं. अवकाशात तरंगतायत लोक, हे मला खूप आवडली की बरोबर आहे. म्हणजे
मी खूप प्रगती केली आहे, मी खूप कोणीतरी महत्त्वाचं आहे, या आविर्भावात सगळे जगत असतात आणि बाहुलीसारखं आजूबाजूच्या स्त्रियांना त्याचं वागणूक दिली जाते. तर बघूया दुसरी बाहुली, आपल्या इंदिरा संतांच्याच बाहुल्या या कविता संग्रहातली कविता. बाहुली. एक बाहुली हरवते तेव्हा दुसरीसाठी हटून बसते. एक बाहुली हरवते तेव्हा दुसरीसाठी हटून बसते. नवी मिळता नाचता नाचता तीही कुठे हरवून जाते. नवी मिळता नाचता नाचता तीही कुठे हरवून जाते. किती किती नि कसल्या कसल्या बाहुल्या माझ्या हरवून बसल्या. किती किती नि कसल्या कसल्या माझ्या बाहुल्या हरवून बसल्या. पिवळी रंगीत लाकडाची ठकी. पिवळी रंगीत लाकडाची ठकी, तांबूस काळी चंदनाची कंकी. आवाज काढणारी रबराची पिंपी. आवाज काढणारी रबराची पिंपी, उघडमीट डोळ्यांची कचकड्याची चंपी. मण्यांच्या झग्याची काचेची सोनी. मण्यांच्या झग्याची काचेची सोनी, बिंदी बिजवऱ्याची कापडाची राणी. किती किती नि कसल्या कसल्या, किती किती नि कसल्या कसल्या बाहुल्या माझ्या हरवून बसल्या. खेळाचा पेटारा उघडून पाहिला. खेळाचा पेटारा उघडून पाहिला, संसार सारा धुंडून पाहिला. ढगात धुक्यात शोध घेतला. ढगात धुक्यात शोध घेतला, स्वप्नांचा ढीग उसपून झाला. किती किती नि कसल्या कसल्या माझ्या मी हरवून बसल्या. माझ्या मी हरवून बसल्या. वा, किती छान कविता. आपल्या किती बाहुल्या असतात ना लहानपणापासून, तशी आपलीही वेगवेगळी रूपं असतात लहानपणापासून. पण जसे जसे आपण मोठे होतो तशी तशी आपल्यातली ती बाहुली हळूहळू दूर जात जाते आणि आपण आपल्यालाच हरवून बसतो. असं या बाहुलीतून सांगायचा उद्देश असावा त्यांचा, असं मला वाटतं. तर तुमच्या लाडक्या बाहुल्या काय होत्या, त्यांची नावं काय होती, तुम्ही काय काय खेळ खेळायचात लहानपणी, कोणती आहे, हो तेही असू शकतं. तर असं काही असेल तर आम्हाला आमच्या वेसलेली फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून तुमच्या मजेशीर अशा काही आठवणी, सध्याच्या काही गोष्टी असतील बाहुल्यांबाबत, तर त्या आम्हाला नक्की कळवा. पुढच्या भागात लवकरच भेटू. धन्यवाद. धन्यवाद.